नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आम्ही आलेले आहोत शिवाजी पार्कला. तर शिवाजी पार्कला आर्ट फेस्टिवल आहे, तिथे आता मी जाणार आहोत. मी आणि आम्ही दोघंच आहेत. तर चला स्टे ट्यून. हे आहे शिवाजी पार्क आणि हे आहे व्यायाम मंदिर. हे आहे शिवाजी पार्कचं पूर्ण मैदान. असू दे ना मग. या फेस्टिवलमधल्या ज्या वस्तू पाहायला मिळत आहेत ना, त्या पूर्ण हँडमेडेड आहेत. त्याच्या किमती जरा जास्त होत्या, पण घरगुती आणि हँडमेडेड किंवा बचत गटाच्या ह्याच्यानी बनवलेल्या आहेत आणि खूप छान पण होत्या. जोरदार चलो. Shall we start? 1, 2, 3, here we go. कॉंग्रॅच्युलेशन. टीम राईटला 6 पॉइंट मिळालेले आहेत. टीम राईटला 6 पॉइंट. पाहिगा मजा. पण सर्वांनी तर शिल्पकार म्हणून ऐकलेलंच आहे, पाहिलेलंच आहे की मूर्ती घडवतो म्हणून. पण इथं प्रत्यक्षामध्ये बाजूला मुलगी बसलेली आहे ना, सेम तिच्यासारखीच शिल्प किंवा मूर्ती ते शिल्पकार घडवत आहेत आणि ते पाहत असताना खूप छान वाटत होतं. पण वेळ लागत होता. जीवन जगण्यासाठी आपल्याला जसं शिक्षण गरजेचं असतं, संस्कार गरजेचे असतात, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या अंगामध्ये काही गुण, काही आर्ट, काही छंद असणे आवश्यक असतं. काही ना काहीतरी शिक्षणाच्या व्यतिरिक्त पण त्यांच्या अंगामध्ये काही गुण असणं आवश्यक असतं. या आर्ट फेस्टिवलला त्याच कलेला एक सुंदरसा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळत आहे. अगदी साध्या गोष्टी आहेत, पण ते किती छान प्रकारे आर्ट केलेले आहेत, किती सजवलेले आहेत, ते पाहून खरंच खूप छान वाटतं.
होती आणि त्या 2 मुलांनी बनवलेली होती ती खूप छान वाटत होती आणि ट्रेनसुद्धा रिअल ट्रेनसारखी होती, खूपच भारी. छान होती रे अभय, आर्ट गॅलरी छान होती. हिवाळा आहे असं वाटायले का? किती गरमी होईल बापरे, उन्हाळा असले तर किती गरमी होते आणि खूप छान वाटलं. अभय हातात हात घे ना. आणि कामाला लागायचं बघा, काही होणार नाही, उद्यापासून सगळ्यांनी करायला. क्या बात आहे, क्या बात आहे. आम्ही खऱ्या अर्थाने खरंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशीच एनर्जी तुमच्याकडून आम्हाला मिळावी, आम्हा सर्व आमच्या तरुण पिढीला मिळावी. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आपल्या लाडक्या अभिनेत्री सविताजी मालपेकर यांच्यासाठी. मला नेहमी विचारतात की माझ्या एनर्जीचं काय काय रहस्य काय, आम्हाला आता जाणूनच घ्यायचंय. लिहून घ्या, लगेच मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा. कम ऑन. हेच आहे, सकाळी उठून मी सांगते, कारण आपल्याला ना माहिती नसतं आपले हे जे स्नायू आहेत ना शरीरातल्या पूर्ण पेशी त्या आपलं ऐकत असतात. म्हणून रात्री झोपतानाही म्हणायचं, पायांनो मी खूप तुम्हाला आज त्रास दिलाय, खूप उभी राहिले ना, खूप दमला असाल ना तुम्ही. चलो चल. गर्दी आहे, खूप गोंधळ आहे. आता आम्ही जात आहोत घरी. पूर्ण फेस्टिवल झालेला आहे पाहून, उशीर पण झालेला आहे. तर चला, बस भेटायला करायला वेळ लागतो. तर खूप छान आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहू शकता गर्दी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.